लोकसभा महामार्गावरील आणि राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर उपरोधिक टोला लगावलाय। रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी सरकारने त्या खड्ड्यांमध्ये थोडं इथेनॉल टाकावं आणि ज्यामुळे खड्डे लगेच नाहीसे होतील असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता। त्यावर मंत्री आशिष शेलार यांनी काय उत्तर दिले आपण पाहूयात। तिथे जाण्याचा तर एक हे करतोय जिथे जिथे खड्डे आहेत। कारण काय होतं, प्रत्येक वर्षी आमची आंदोलन होतात, प्रत्येक वर्षी सगळ्या पक्षातले वेगवेगळे लोक आंदोलन करतात आणि प्रत्येक वर्षी आम्हाला सांगितलं जातं की आता गणपतीच्या आधी डागडुजी होईल आणि डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल। मी एवढंच सांगेन केंद्र सरकारला, त्या खड्ड्यांमध्ये थोडंसं इथेनॉल टाका, खड्डे लगेच नाहीसे होतील। आदित्य ठाकरे यांना थेट सवाल आहे की तुमचे वडील मुख्यमंत्री होते, त्या 2.5 वर्षात या पुलाच्या कामाला काय प्रयत्न केले सांगावं। या महामार्गाच्या कामासाठी 2.5 वर्ष आपले पिताश्री मुख्यमंत्री असताना तिकडे कधी गेले, कधी बैठक लावली, कोकणवासियांच्या समस्या ऐकून घेतल्या, तिथे कंत्राटदाराचे विषय असतील, संपादनाचे विषय असतील ते संपवले आहेत। असं काय केलं त्यांनी दाखवावं आणि त्यामुळे त्यांच्या या पद्धतीच्या पाणी दौऱ्याला फसवेगिरी असं मी म्हणेन आणि त्यामुळे ती राजकीय सहल आहे, ती त्यांची फसवेगिरी आहे। काम पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न हे महायुती करते आणि पूर्ण करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।